सन्मानगड सावधान. वार्षिक तपासणी दरम्यान जी मुलं गुणवंत मुलं आहेत मागे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आणि एकंदरीतच 2025-26च्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या मसवड पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवले आणि गुणवंता त्याच्यामध्ये वार्षिक तपासणी करता सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर मॅडम या आलेल्या आहेत आणि या तपासणी दरम्यान त्याचबरोबर दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सावंत सर पण आलेले आहेत. पत्रकार बांधव यांनी या बाजूला प्रशांत शिरकांडे तुम्ही इकडे या की. ठिकाणी मी उपस्थित असताना माझे सहकारी अधिकारी पोलीस अधिकारी सावंत साहेब, या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कोमल साहेब, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार, सर्व या ठिकाणी असणारे पत्रकार बांधव आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व माझ्या लहान मित्रमैत्रिणींनो, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती मिळवल्या त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव येणार आणि एकदा तुम्ही 5वीला शिष्यवृत्ती मिळवली की ती 8वीपर्यंत तुम्हाला मिळते, परत 8वीला मिळवली की ती 10वीपर्यंत मिळते, 11वी-12वीला परत नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळते, त्याच्या पुढे ज्या क्षेत्रात जाल तिथे पुन्हा स्कॉलरशिप असते ती. तर मॅडमविषयी मला थोडंसं सांगायला आवडेल. MPSCमधून जिल्हाधिकारी यासारखं पद मिळालेलं असतानासुद्धा एक अधिकारी म्हणून पोलीस प्रशासनामध्ये ज्यांना आवड होती अशा, त्यानंतर BAMS, LLB आणि डिप्लोमा इन सायबर लॉ केलेल्या, ज्यांना ट्रेकिंग आणि हॉर्स रायडिंगची सुद्धा आवड होती, आई गृहिणी आणि वडील हे त्यांचे निवृत्त प्राथमिक शिक्षक होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिशय खडतर परिस्थितीमधून सर्व आलेल्या समस्यांवरती मात करून आपल्या समोर पोहोचलेल्या या प्रेरणादायी आणि अतिशय कर्तव्यदक्ष अशा अधिकारी डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम आज आपल्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून आहेत उपस्थित झालेले आहेत. आज या ठिकाणी आपण त्यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत. त्या अगोदर आपल्या मसवड नगरीमधील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलच्या क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, स्वच्छता मॉनिटरमध्ये राज्यात पहिला क्रमांक आलेली शाळा आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये तालुक्यात पहिला आणि जिल्ह्यात दुसरा आलेल्या या शाळेच्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका सुलोचना बाबर मॅडम यांना मी विनंती करेन की त्यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांचा सत्कार करावा. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी ज्या स्कॉलरशिप एक्झाम्स येतील, ज्या टॅलेंट सर्च एक्झाम्स येतील, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स येतील, त्या एक्झाममध्ये देखील आपण अशा चांगल्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स दाखवला पाहिजे. एकदा आपल्याला त्याची गोडी लागली की ती गोडी नेहमी वाढत जाते आणि आपल्याला चांगल्या पद्धतीची या ठिकाणी शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक लाभलेले आहेत. याचा निश्चितच आपण आपल्या भवितव्यासाठी फायदा करून घेणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी मुलींचं प्रमाण जास्त दिसते मला शिष्यवृत्तीमध्ये आणि तसं 10वीच्या परीक्षेमध्ये पण मुलींचंच अगोदर मेरिट लिस्टमध्ये नावं असतात. UPSC एक्झाममध्ये सुद्धा मुली या पहिल्या 10मध्ये तर 5-6 मुली असतातच. तर जे परमेश्वर जेव्हा बुद्धी देतो तेव्हा तो पुरुष किंवा स्त्री हा भेदभाव अजिबात करत नाही. पण आपण दिलेलं जे काही आपल्याला बुद्ध्यांक आहे, परमेश्वराने जी आपल्याला देणगी दिलेली आहे त्याचा चांगल्या पद्धतीने वापर कसा करावा हे आपण ठरवायचा. बुद्धी ती वापरल्याने जास्त वाढत जाते.
तर त्याला जर आपण मुलामा लावून तसंच डोक्यात ठेवला तर ती गंजत जाईल. त्यामुळे त्याला छान घासून पुसून दरवेळेला दर परीक्षेच्या वेळेला स्वच्छ करायचं आणि चांगले मार्क मिळवायचे. आणि मार्कांवर आणि स्कॉलरशिपवर जेव्हा आपण आपलं ध्येय साध्य करतो, कारण आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा 4थीची आणि 7वीची स्कॉलरशिप असायची. तर 4थीपासून अगदी मी मेडिकल कॉलेजपर्यंत ही स्कॉलरशिपवरच माझी पूर्ण शिक्षण पूर्ण केलेलं. त्यामुळे मला निश्चितच याचा अभिमान आहे, कारण आपण स्कॉलरशिप जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण करतो, आईवडिलांच्याकडून कोणतेही आर्थिक सहकार्य न घेता आपण जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण करतो तो एक वेगळा स्वाभिमानाची गोष्ट असते. आणि तीच आपल्याला स्वतःच्या पायावर स्वावलंबन आणि आर्थिक स्वावलंबनाने उभं राहण्यासाठी आपल्याला मदत करत असते. कारण एकदा आपण स्वावलंबी झालो आर्थिकदृष्ट्या ते आपल्याला वाटत राहतं की मी पुढच्या शिक्षणासाठी मला नाही मदत घ्यायची आईवडिलांची. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर, माझ्या स्वतःच्या बुद्धीवर मी शिष्यवृत्ती मिळवेन आणि इथून पुढं माझं पुढचं शिक्षण करेन. सरकार देखील आपल्याला मदत करतं, वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या देतं. मुलींचं शिक्षण हे आता फी आहे. तर तुम्ही या सर्व गोष्टींचा या ठिकाणी स्वतःच्या उन्नतीसाठी वापर करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे भविष्यात लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडून मदत मागण्यापेक्षा, त्याच्यानंतर मुलांकडून मदतीची अपेक्षा करण्यापेक्षा आता जे शिक्षक आहेत, आपले मित्र आहेत, आपले मार्गदर्शक आहेत, त्यांची मदत घेऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि भवितव्यामध्ये तुम्ही भविष्यामध्ये या स्थितीमध्ये पोहोचणं की तुम्ही स्वतःहून कोणाची तरी मदत करू शका. एका व्यक्तीने एकाची मदत केली तरीसुद्धा खूप पुरेसा आहे. तर त्यासाठी तुम्ही अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचा निर्णय पक्का असणं फार गरजेचं आहे. कोणत्या गोष्टींकडे वाहवत जाणं किंवा सोशल मीडियामध्ये आपला जास्त वेळ घालवणं या गोष्टी जर तुम्ही कमी केल्या तर निश्चितच तुम्ही तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश येईल. आणि ज्या पद्धतीने आदर्श मुख्याध्यापक या ठिकाणी मिळालेलं आहे, शिक्षक या ठिकाणी मिळालेलं आहे, त्या संधीचं तुम्ही निश्चितच सोनं करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.